थोडासा पाऊस झाला ना तर प्रत्येकाला असं वाटतं चहा आणि भजी म्हणजे आपल्याला अशी अपेक्षाच असते की काहीतरी घरामध्ये बनलं पाहिजे. तसंच काहीच थोडासा पाऊस झाला होता म्हणून मी वडापाव बनवायला घेतले होते संध्याकाळच्या वेळेला आणि आमचा डिनरसुद्धा हाच होता. तर हाय हॅलो नमस्कार, तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि तुम्ही माझ्या चॅनलला खूप सारं प्रेम द्या, माझ्या व्हिडिओंना खूप सारा प्रतिसाद देत आहे, त्या पाहून मला खूप बरं वाटते. माझ्या इंस्टाग्राम पेजलासुद्धा चांगल्या प्रकारे सपोर्ट करताय, त्याबद्दल सुद्धा खूप खूप धन्यवाद. तर आज मी बनवते मस्तपैकी वडापाव आणि मी हे सगळं घरीच बनवणार होते. तुम्हाला माझं आणि वडापावबद्दलचं नातं सांगते. सगळ्यात पहिलं तर मी माझ्यामध्ये चौथीला असल्यापासून वडापाव बनवते, बिकॉज की माझ्या पप्पांचं दुकान होतं आणि लहानपणापासून मी दुकानावर असायची, त्याच्यामुळे मला लहानपणीच पप्पांनी वडापाव बनवायला शिकवले होते. आणि माझे पप्पा आणि माझी मम्मी पण म्हणते तुझ्या हातचे वडापाव जरा बेस्टच असतात. मला बऱ्यापैकी तारीफसुद्धा केली जाते. मला जेवणामध्ये कोणताच पदार्थ येत नव्हता ना, तेव्हा मला वडापाव बनवायला येत होते फक्त. त्याच्या व्यतिरिक्त मी कधी जेवण बनवलं नाही, तर मला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये नेहमी सांगत असते. तर मी वडापावची रेसिपी पटकन शेअर करते. सिंपल असे कुकरमध्ये आपण लावतो तसे बटाटे उकडून घेते आणि घेतल्यानंतर एक साईडला मी मिरची, लसण, परत जिरं थोडंसं हे सगळं खलबत्त्यामध्ये चेचून, आलं वगैरे चेचून वगैरे घेते आणि तोच मसाला मी बटाट्याच्या याच्यामध्ये मिक्स करते. त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. थोडंसं धना पावडर असते ते ॲड करायची. बेसिकली आपले घरातलेच हळद, मीठ वगैरे हे सगळे मसाले टाकायचे आणि असंच त्याचं पूर्ण म्हणजे बॅटर करून घ्यायचं आणि त्याचे वडे करून तळायचे. सिंपल रेसिपी, सिंपल. बेसन पिठामध्ये थोडंसं कोथिंबीर टाकते, ओवा टाकायचा आणि सोडा आणि मीठ. मी घरी बनवते त्याच्यामुळे सोडा जरा कमी यूज करते, पण सोडा टाकायचा असतो त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं छान लागतो. त्यानंतर मी साईडला कढाई गरम केली, त्याच्यामध्ये तेल ओतलं आणि मी मस्तपैकी वडापाव असे तळून घेतले. खूप छान झाले होते. मला यांनी खूप वेळा तारीफ करून सांगितली किती छान झालेत आणि मला असं वाटतं मी वडापाव बनवले का मला सगळं माझं लहानपण आठवतं. मी किती छोटी होते आणि तेव्हापासून मी वडापाव बनवते. आणि पप्पांचं आता गावोगावी दुकान असतं, म्हणजे यात्रा वगैरे असेल तर ते तिकडे दुकान घेऊन जातात. आता मला पप्पांच्याच हातचा वडापाव खाण्यासाठी मी खूप मिस करते, पण माझं काही गावाला जाणंच होत नाही आणि मी गेली की त्यांचं दुकानही बंद असतं, कारण की यात्रा नसतात आणि यात्रा जर असेल तर ते गावोगावी जातात. असो, तर अशा प्रकारे मी सुंदर असा मेन्यू बनवला होता वडापावमध्ये. आई बाबा मी आणि हेच होतो खायला, त्याच्यामुळे आम्हाला बऱ्यापैकी 7-8 बटाट्यांचे वडापाव भरून जातात. 1-2 लाद्या होऊन जातात, कारण की जास्त कोणी खाणारं नाही आहे. तुमच्याकडे सुद्धा अशी काही लोक असतील ना, जरा पाऊस पडला की घरामध्ये म्हणत असतील काहीतरी तेलकट पदार्थ बनवून द्या म्हणून. तर ही सिंपल रेसिपी आहे. काही काही लोक त्याच्यामध्ये खूप सारे म्हणजे खूप साऱ्या गोष्टी टाकतात. कोणी वाटाणा टाकतो, घरामध्ये वडापाव बनवले का काही काही लोक खूप काही गोष्टी ॲड करतात माझ्यामध्ये, पण मला असं सिंपलच आवडतो. त्यानंतर मी मस्तपैकी ताट वगैरे भरलं आणि यांच्यापुढे आणून ठेवलं मला, कारण की फोटोज काढायचे होते. तर तुम्ही पाहू शकता ताटामध्ये मी मिरच्यासुद्धा तळल्या होत्या आणि आपली हिरवी चटणी, थोडंसं धना म्हणजे कोथिंबीर, त्याच्यामध्ये लिंबू पिळायचा, मीठ, परत थोडासा पुदिना आणि पाणी टाकायचं. थोडंसं टाकलं तर टाकलं, खोबरं आणि एक छोटासा कांद्याचा तुकडा टाकायचा आणि ती पूर्ण पिसून त्याची हिरवी चटणी बनवायची. खूप छान लागते. आणि वडापाव पण कसे झालेत मला नक्की कमेंट करून सांगा. तर बाय.